नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. घरात एखाद्या व्यक्तीला सतत आळस येत असेल किंवा थकवा येत असेल किंवा कोणत्याही कामात त्या व्यक्तीचं मन लागत नाही आहे, आपल्या मनात सतत वाईट विचार येतात, अनेकदा जीवन संपवावं असं वाटतं की घरात सतत तोटे आणि नुकसान होतं, कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही, घरातील साहित्य सतत तुटू-फुटू होतं किंवा विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते आणि याचंच पुढे जाऊन रूपांतरण डिप्रेशनमध्ये होतं. बघा काय होतं, कधीकधी काम आपल्या शेवटच्या टप्प्यात अडकतं, सतत वाईट स्वप्न आपल्याला पडत राहतात, घरात कोणीतरी असल्याचा भास हा वारंवार होत राहतो आणि घरामध्ये सकारात्मक बघा आणि नकारात्मक या दोन्ही ऊर्जा असतात आपल्या घरामध्ये. पण कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा नको असते. घरात वाईट ऊर्जा किंवा त्याची सावली जरी पडली तरी आपल्याला काय होतं, घरामध्ये अस्वस्थ वाटतं. घरातील प्रत्येक सदस्याला काही ना काही संकटाचा नेहमी सामना करावा लागतो. म्हणजे कामं अचानक बिघडतात, काहीही कारण नसताना घरामध्ये भांडण, तंटा, वादविवाद होतो. कधीकधी तर काय होतं, तर मानसिक ताणतणाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार काही उपाय केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते. चला तर पाहूया आपण नकारात्मक ऊर्जा कशी ओळखावी आणि कशी असते नकारात्मक ऊर्जा आणि तिचे संकेत कोणते असतात आणि ती दूर करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत ते पाहूयात. नकारात्मक ऊर्जा आहे की नाही कसं ओळखायचं? नकारात्मक गोष्टी कोणालाच नको असतात. दरम्यान आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे की नाही, व्हिडिओमध्ये आपण पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा. माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करो. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिली गोष्ट बघा, इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होणे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू विजेवर चालतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू ऊर्जेवर चालतात. अशा स्थितीत घरातील विद्युत उपकरणं वारंवार तुटणे हे सूचित करतं की तुमच्या घरातील ऊर्जा खराब होत आहे. वीज म्हणजे गतिशील ऊर्जा असते, ज्याचा अडथळा हे नकारात्मकता दर्शवणारे लक्षण आहे. घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे घरात कोणी नसताना तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आजारी कुटुंबातील सदस्यांचे बरे होण्यात अयशस्वी. आधुनिक युगात बघा, प्रत्येक व्यक्तीला काही ना काही आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो, परंतु घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे घरातील सदस्य अचानक कोणत्या ना कोणत्या आजाराला बळी पडतो आणि खूप उपचार करूनही तो बरा होऊ शकत नाही. हे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्याचं लक्षण असतं. घरी नेहमीच अशुभ होतं. खूप सावध असं राहूनही जर तुमच्या घरात काही ना काही दुर्घटना घडत राहिली तर ते तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असलेल्याचं संकेत दर्शवतं. तर बघा, विशेषतः तुमच्या घरातील कोणताही सदस्य वारंवार पडत असेल किंवा आग लागण्याच्या घटना तुमच्या घरामध्ये घडत असतील तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे हे समजून घ्यावं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे घरी येताच उदास, रागावणे किंवा रडणे प्रत्येक दिवस सारखा नसतो. प्रत्येक व्यक्तीला चांगला आणि वाईट असे दोन्ही अनुभव येतात, पण घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे काय होतं, घरात असुरक्षित वाटू लागतं. तुम्ही बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आनंदी असाल, पण घरी येताच तुम्हाला वाईट वाटतं, राग येतो किंवा रडावंसं वाटतं. या सर्व गोष्टी घरातील नकारात्मक ऊर्जेचं लक्षण आहेत. एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यात थोडंसं गंगाजल घाला आणि त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि ते काचेचं भांडं घराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात लपवून ठेवायचं आहे तुम्हाला. तब्बल 24 तासानंतर त्या पाण्याचा रंग पहा. जर पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला असेल तर समजून जा की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे. ती दूर करण्यासाठी तुम्हाला उपाय करावे लागतील. पण समजा काचेच्या भांड्यातील पाण्याचा रंग बदलला नाही तर समजून घ्या की घरात नकारात्मक ऊर्जा नाही. घरात जर काही अडचणीत असतील तर त्यांची कारणं वेगळी आहेत. नकारात्मक ऊर्जा आता दूर कशी करायची? तर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवायचा. घराच्या दरवाजासमोर कुंडी ठेवली असेल किंवा खिडकी असेल
तर त्याची साफसफाई करताना लिंबाच्या रसाचा तुम्ही वापर करू शकता. बादलीत पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालावा आणि त्याने खिडकी किंवा कुंडी पुसावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात सदैव राहील. त्याच्यानंतर घरातील केर काढल्यानंतर जेव्हा तुम्ही फरशी पुसता तेव्हा पाण्यात सैंधव मीठ घाला. त्या पाण्याने पोछा करावा. समजा तुम्हाला दररोज हे करणं शक्य नसेल तर मंगळवार आणि शनिवारी मात्र हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. किंवा तुम्ही फक्त हा उपाय गुरुवारी करायचा नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात राहते. निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे, लाल मिरची आणि मीठ हे घ्यायचं आणि त्याची नजर उतरवायची. या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्र घेऊन 3 वेळा आपण नजर उतरवायची आहे. किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलो मीठ बांधून ठेवा. ही मिठाची पुरसुंडी जी आहे ती बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही अशा प्रकारे ठेवायची आहे. प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ तुम्हाला ठेवायचं आहे. प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा. जुनं मीठ जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही किंवा तलावामध्ये टाकून द्या. फ्लॅटमध्ये जर राहणाऱ्या व्यक्ती असतील तर त्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करायचं आहे. नजरदोष दूर करण्यासाठी एक उपाय सांगते. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला नजरेची बाधा झाली असेल तर 3 लाल मिरच्या, काही मोहरीचे दाणे घ्यायचे आणि मीठ घ्यायचं. हे एकत्र करून डोक्यावरून सुईच्या दिशेने 7 वेळा फिरवायचं. असं केल्याने नजरदोष दूर होतो आणि तुमची कामं पटपट मार्गी लागतात. स्वयंपाकघरात ही गोष्ट एक ठेवायची आहे. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मदत होते. 1.25 किलो खडे मीठ घ्यायचं व एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून अशा ठिकाणी ठेवा जिथं कोणाचीही नजर पडणार नाही. असं केल्यामुळं नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरभर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घरात मनदुखी असेल, कुटुंबातील सदस्य कामानिमित्त घराबाहेर असतील किंवा घराबाहेर असतील, कुटुंब तुटलेले असेल किंवा इतर घरात राहायला गेले असेल तर अशा परिस्थितीत रोज संध्याकाळी मंद आवाजात धार्मिक गाणी ऐका. तसंच शुभ मुहूर्त पाहिल्यानंतर घरी पूजा किंवा हवन करून घ्यावे. असं केल्यानं घरातील दुःख दूर होईल आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेमही जागृत होईल. बघा, पिवळा बल्ब लावावा. एखाद्या खोलीतील मुलं किंवा मोठ्यांना नीट झोप येत नसेल तेव्हा झोपताना अचानक जाग येत असेल किंवा भीतीदायक स्वप्न पडत असतील तर वास्तुशास्त्रानुसार रात्री त्या खोलीत 0 किंवा 15 वॅटचा पिवळा बल्ब लावावा. तसेच मुलांच्या पलंगाच्या डोक्याजवळ दोन्ही कोपऱ्यात तांब्याच्या तारांपासून बनवलेल्या स्प्रिंगसारख्या अंगठ्या ठेवा. असं केल्याने काय होतं तर खोलीत सकारात्मक ऊर्जा राहते आणि भीतीदायक स्वप्न आपल्या मुलांना पडणार नाहीत. तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नये. वास्तूनुसार कधीही तुटलेल्या काचेकडे पाहू नये किंवा तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नयेत. तसेच घरात कोणत्याही प्रकारचा कचरा असेल तर तो लवकरात लवकर बाहेर काढावा. तसेच कधीही कॅलेंडर किंवा घड्याळ दरवाजाच्या समोर किंवा मागे टांगू नका. घरात असलेल्या अशा गोष्टींमधून नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरामध्ये जास्त होत असतो. त्यामुळे घरात नेहमी नवीन स्वच्छ गोष्टी ठेवा. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा जास्तीत जास्त प्रवेश होत असतो. घराच्या अंगणात जाळून टाका या वस्तू. घरात नकारात्मक ऊर्जा, अडथळे इत्यादी असतील तर घराच्या लॉबीमध्ये, वरांड्यात किंवा अंगणात संध्याकाळी धातूच्या भांड्यात कापराची एक छोटी वडी जाळावी आणि ती संपूर्ण घरात दाखवावी. असं केल्याने घरात असलेल्या नकारात्मक शक्तींचा अंत होतो आणि हळूहळू सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ लागते. अडगळीच्या, अडचणीच्या बाजूला दरवाजा, खिडकी, स्मशानभूमी किंवा घनदाट झाडे अशा दिशेला आपल्या खोलीची खिडकी किंवा दरवाजा उघडला तर ते घरासाठी आणि घरातील सदस्यांसाठी चांगले मानले जात नाही. यासाठी बघा, खिडकी किंवा दरवाजाजवळील काचेच्या प्लेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुरटीचे तुकडे ठेवायचे आहेत. तसेच दर महिन्याला तुरटीचे तुकडे ते तुम्हाला बदलत राहायचे आहेत. असं केल्यामुळं नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करणार नाही आणि यामुळं तुमचं घरही अतिशय सुरक्षित राहील. तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावायचा आहे. मैत्रिणींनो, घरात हनुमान चालीसा ऐका. अमावस्या, पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा.
तर मैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.